रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी। राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आणि वितरण ही बंद करण्यात आलंय। आता ई रेशन कार्ड येणार असून रेशन कार्डची छपाई बंद होणार आहे। त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामांसाठी करता येईल, तसंच सरकारी योजनांचा लाभ सुद्धा त्यातून घेऊ शकतो। की ई पॉज मशीन आल्यामुळे जो बायोमेट्रिक थंब होता तो बायोमेट्रिक थंब आता पॉज मशीनवर येतो आहे। त्यामुळे आधीच्या काळात राशन कार्डवर संबंधित रास्तभाव दुकानदार तिथे नोंद घ्यायची की मेचं 2024चं धान्य यांना मिळालेलं आहे। तर ते आता ई पॉज मशीनमुळे आपल्याला महाराष्ट्रात कुठेही लाभार्थ्याला बघू शकतो आपण की ते ऑनलाईनमध्ये की त्याला धान्य मिळालेलं आहे। त्यामुळे शासनाचं धोरण होतं की हे बंद करून ई शिधापत्रिका लाभार्थ्यांना देण्यात यावी। राज्यात केशरी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डची छपाई आणि वितरण ही बंद करण्यात आलंय। आता ई रेशन कार्ड येणार असून रेशन कार्डची छपाई बंद होणार आहे। त्याचा वापर कोणत्याही शासकीय कामांसाठी करता येईल, तसंच सरकारी योजनांचा लाभ सुद्धा त्यातून घेऊ शकतो।